काय चाललंय समोर मित्रांनो, काय समजत नाही. कासव आहे काय? देवी मातेचं मंदिर परिसर, सनफ्लावरची शेती, सूर्यफुलांची शेती. शेतात फोटो काढण्यासाठी पूर्ण पाय माखले, पूर्ण काळी माती, पूर्ण पाय चिखलाले. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार 14 ऑगस्ट आणि आपण निघालो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. आपली बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती स्वामींचं दर्शन घेण्याची. आज योगायोग जुळून आलेला आहे आणि सुट्टी पण मस्त, विकेंड, लॉंग विकेंड आलेला आहे, सुट्टी लागून आलेली आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले, जस्ट घरातून निघालो आहोत. आपण बाय रोड चाललो आहोत. आपला आजचा टार्गेट आहे कमीत कमी 11-12 वाजेपर्यंत ड्राईव्ह करून कुठेतरी चांगल्या ठिकाणी हॉल्ट घ्यायचा. कारण मॉर्निंगला निघालो तर आपल्याला 8 तास कंटिन्यू ड्राईव्ह करायला लागेल, तर थोडासा त्रास कमी व्हावा म्हणून आपण तो आज रात्री प्रवास थोडासा कव्हर करणार आहोत. तर आपला प्रोग्राम काहीसा असा असणार आहे. पहिला आपण उद्या सकाळी निघणार आहोत तुळजापूरला. तिथे देवीचं दर्शन घेऊन मग आपण निघणार दुपारी अक्कलकोटसाठी. तिकडे आपला रात्रीचा स्टे असणार, दर्शन वगैरे घेणार. आणि नेक्स्ट डे म्हणजे सॅटर्डेला, शनिवारी आपण निघणार आहोत सिद्धेश्वर, महादेवांचं मंदिर आहे सोलापूर मधलं, खूप फेमस आहे, सर्वांना माहितीच असेल. नंतर आपण निघणार आहोत पंढरपूरसाठी. पंढरपूरवरून मग परत आपण रिटर्न येणार मुंबईला. आता 7 वाजता जस्ट निघालो घरातून आणि ट्रॅफिक तर एवढा आहे इथे, भयानक ट्रॅफिक आहे इथे. कुठलं गाव आहे? मलंगडच्या जस्ट थोडासाच पुढे आलो. जस्ट मलंगडच्या पुढे एक गाव आहे, तिथूनच जाम आहे. उसाटणे ना, उसाटणेच्या इथे मजबूत ट्रॅफिक आहे यार. कधी पोहोचणार आपण? आणि आपला टार्गेट असणार आहे शनिवार पर्यंत काही करून आपल्याला परत यायचं आहे. कारण संडेला आपले गणपती बाप्पा वाट पाहत आहेत, आपल्याला व्लॉग बनवायचा आहे गणपती बाप्पा आगमनाचं. आणि या रविवारी भरपूर गणपती निघणार आहेत, जवळपास खूप गणपती. म्हणजे खूप चिंचपोकलीचा चिंतामणी आणि परेलचा राजा, खूप सारे निघणार आहेत. अच्छा, तर ते तर मिस करू नाही शकत आपण. आपल्याला काही करून शनिवारी संध्याकाळी अथवा रात्री पर्यंत परत यायचं आहे. पाहूया कसं होतं आपला प्रवास. तर ऑलमोस्ट 1 तास झालाय. मी घरातून निघाल्यापासून फक्त 10 किलोमीटर लांब आलं. आणि हे खड्डे बघा, रस्ता बघा मित्रांनो, मा कसम, उप्स, बाप रे, ही काय अवस्था आहे रस्त्यांची, बाप. खूप दुर्दैवी अवस्था आहे मित्रांनो रस्त्यांची. गाड्यांची पार वाट लागले. हे बघा, गाडी बघा कशी झुलते, ही बघ, बापरे, शिट. कधी होणार हे रस्त्यांची कामं? आयुष्यात इंडियामध्ये कधी चांगले रस्ते होऊ शकत नाही मित्रांनो. गुगल मॅप साला 5 किलोमीटर एवढं घेऊन आला, रस्त्याचं काम करता तिथे अर्धवटच सोडून दिले. पुढे भेंडी तलाव, भेंडी काय गुगल मॅप्स आहे. गुगल मॅपच्या भरोश्यावर कधी चालू नका गाडी. 1.5 तास झालेला आहे, फक्त 23 किलोमीटर आला मी. अजून कळंबोलीला पण नाही पोहोचलो, खोनी तलोजावरून. खूप भयंकर अवस्था आहे ट्रॅफिकची. नशीब घरून चहा आणलेला, ट्रॅफिक मध्ये बसल्या बसल्या चहा पिऊया, चहाची मजा घेऊया. हा, फायनली मित्रांनो 1.25 तास ट्रॅफिक मधून रडत निघालो आहे. आणि फक्त 25 किलोमीटरच गाडी चालली 1.25 तासामध्ये. आणि आता फायनली पुणे एक्सप्रेसवर आपण चढलो आहे.
तर आता पाहूया 11 आणि 12च्या दरम्यान आपण कुठे पोहोचतो ते, जिथे कुठे आपण सेफली असू 11-12च्या दरम्यान तिथे चांगला स्टे बघून आजची रात्र तिथेच काढण्याचा आपला विचार आहे. तर आता फटाफट जरा रस्ता कव्हर करूया. पहिला टोल क्रॉस झालेला आहे 240 रुपीज खालापूर. आणि स्कॅनर एवढे परफेक्ट आहेत ना, म्हणजे 10च्या किंवा 20च्या स्पीडने पण फटकन कॅप्चर करतो तो फास्टॅग. आणि एवढं ट्रॅफिक पण नाही भेटलं टोलवर. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे, चांगली काय बोलतात त्याला, एक चांगलं नियोजन केलेलं आहे. फटाफट स्पीडमध्ये ही सुविधा सगळ्या टोलवर उपलब्ध पाहिजे, त्यामुळे टोलवरची ट्रॅफिक कमी होऊ शकतो. मस्त नजारा आहे ना समोरचा. रात्र आहे त्यामुळे एवढे आपण व्ह्यू एन्जॉय नाही करू शकत, पण त्यातल्या त्यात हा एक मस्त लाईट आहे साईडला. घाट सेक्शन चालू होणार आहे थोड्याच वेळात. चला आता घाट सेक्शन चालू झालेला आहे. थोडंफार ट्रॅफिक आहेच, थोडाफार म्हणजे जास्तच आहे. हे काय घाटामध्ये असतोच, खंडाला घाट. खंडाला घाट गाणं नाही ऐकलं. फॉग बघ किती आलाय ना, एक नंबर नजारा वाटत. ओ भाई साहब, मस्त. भारी ना, मस्त भारी वाटत एकदम. हो, हवा मध्ये घुसतोय. 3 तास झाले आपल्याला आणि आता जस्ट लोणावळा क्रॉस केलेला आहे. अजून इथून 70 किलोमीटर आहे पुणे. मला वाटतं जास्तीत जास्त पुण्यापर्यंतच पोहोचू आपण. टार्गेट तर होता पुणे क्रॉस करून थांबायचं कुठे, पण ट्रॅफिक एवढा होता त्याच्यामुळे. मित्रांनो, सेकंड टोल क्रॉस केलेला आहे तलेगाव दाभाडेचा. आणि आता आपण इथे थांबलो आहोत लघुशंकेसाठी. इथून पुणे अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर आहे. तर आता अंदाजे अर्धा तास लागेल. आणि वाजले 11:15, म्हणजे 11:15 साडे11 आपण पुण्यामध्ये असू. अजून बघू थोडा, अजून 12-12:30 पर्यंत ड्राईव्ह करू. थोडा पुण्याच्या पुढे जाऊ. ॲटलिस्ट 200 किलोमीटर तरी कव्हर केले पाहिजे आपल्याला. तर उद्या आपल्याला थोडा इझी पडेल. तर चला फटाफट थोडं काहीतरी खाऊया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. मस्तपैकी चहा घेतोय जरा तरतरी येण्यासाठी. घरूनच चहा आणि जेवण आणलेलं आपण, पुलाव आणि चहा. कारण रात्री कुठे थांबायला लागेल, खायला मिळेल नाही मिळेल याची गॅरंटी नव्हती, म्हणून चहा पण मस्त आहे. आता हडपसरला पोहोचलो आहे. 150 किलोमीटर चालू. किती तास लागले आपल्याला? 8, 9, 10, 11, 12, 6 तासात फक्त 150 किलोमीटर आलो. एवढा भयानक ट्रॅफिक होता. पुण्याच्या घाटामध्ये, खंडाळा घाटामध्ये पण ट्रॅफिक भेटलं, आपल्या एरियामध्ये पण ट्रॅफिक भेटला. ऑलमोस्ट 6 तास गेले फक्त 150 किलोमीटर आला. इथून अजून 280 किलोमीटर जायचं आपल्याला तुळजापूर, सकाळी 5 तास. खूप कठीण काम आहे. चला बघूया, जे होईल ते सकाळी पाहू. सकाळचे 7 वाजले. 1 वाजता आपण पोचलेलो. थोडाफार आराम भेटला आपल्याला, पण गाडी खूप आपला डिस्टन्स खूप कमी कव्हर केला आपण. तो आज आपल्याला ऑलमोस्ट इथून 5 तास लागणार आहेत. आपला आजचा डेस्टिनेशन असणार आहे तुळजापूर, तुळजाभवानी देवी. अराउंड 280 किलोमीटर आहे इथून. तर आपल्याला आज भरपूर रस्ता कव्हर करायचा आहे. कमीत कमी 11 वाजायच्या आत आपल्याला आज पोचायचं आहे. रात्री आपण इथे स्टे केलेला. हा हॉटेल आहे मित्रांनो, आणि हा नाव आहे कृष्णा एक्झिक्युटिव्ह रूम्स. हडपसरचा बस स्टॉपच्या पुढेच हायवेला लागून आहे हा लॉज, कृष्णा लॉज. मस्त स्टे होता. कसं होतं दीपिका स्टे? खूप भारी होतं, मस्त होतं. मस्त होतं. हा, अच्छा, चला तर निघूया फटाफट. हो. आणि हे काय चाललंय समोर मित्रांनो, काय समजत नाही. कासव आहे का? खिलौना वाला.
काय माहिती काय कासव काय हा कासव वाटतोय. चला सकाळी सकाळी मस्त पाऊस चालू झालाय. आता आहोत आपण सोलापूर हायवेला. मस्त नजारे आहेत मित्रांनो सकाळचे. रात्री काही जास्त दाखवता आलं नाही कारण काळोख होता पूर्ण. आज आपण मस्त व्ह्यू एन्जॉय करत जाऊया. एकदम धुके आलेले आहेत रस्त्यावर आणि इकडचा माहोलच काय वेगळा आहे. पुरा फॉगी फॉगी एरिया आहे. असं वाटतं जन्नत मध्ये चाललंय, स्वर्गात. समोर एकदम धुकं. वाव. आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, राईट हँड साइडला पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू झाला आकाश. सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. वाव, चांगलं वाटतं. मस्त व्ह्यू वाटतं ना. इंदापूर क्रॉस केलेला आहे. जस्ट टोल क्रॉस केलाय आणि थोडासा चहा नाश्ता करायला थांबलेलो आहोत. ऑलमोस्ट 2 तासामध्ये आपण 140 किलोमीटर कव्हर केले आणि काल 140 किलोमीटर यायला आपल्याला 6 तास लागले. बापरे, खूपच टाइम वेस्ट झाला काल. त्यामुळे आज डिस्टन्स खूप वाढलाय कव्हर करायला. तर अजून इथून अप्रॉक्सिमेटली 120-30 किलोमीटर असेल. 130 तुळजापूर. फटाफट नाश्ता करूया आणि निघूया. चला. आणि मित्रांनो, हा स्वामीराज एक्झिक्युटिव्ह हाच हॉटेल आहे जिथे आम्ही 3 मित्र, माझे बॉस, अजून एक मित्र, असे आम्ही 3 जण दरवर्षी अक्कलकोट सोलापूर ट्रिपला यायचो देवदर्शनासाठी दरवर्षी. यावर्षी आमची स्किप झाली, मिस झाली, पण त्या दोघांना मी पण मिस करतोय. लवकरच येऊ आपण. आता आम्ही नेमका त्याच हॉटेलला थांबलो नाश्ता करायला, हॉटेल स्वामीराज. तर ती आठवण आली. फुलं बघा मस्त आहेत ना. काय बोलणार, बैल चाललाय असं काय बघा. काहीच बघा, बैल असं ट्रान्सपोर्ट करते ती लोक. ते काय म्हणजे खाण्यासाठी काय मारण्यासाठी ट्रान्सपोर्ट नाही करत आहे त्याला. एका डेस्टिनेशन वरून दुसरीकडे घेऊन चालले. फार्म हाऊस. पालखी आहे काय? पालखीच चालले बहुतेक. चला, सोलापूरला पोहोचलो आहोत. वेलकम टू सोलापूर. अरे, इथून अंदाज जो 45 मिनिट्स लागतील तुळजापूरला. एक 45 किलोमीटर असतील. 45-50 किलोमीटर. किती वेळ लागेल? 45 मिनिट्स, 45-50 मिनिट्स. 1 hour?
हा 1 hour नियरली 1 hour. चला तर मित्रांनो, तुळजापूरला पोहोचलो आहे पार्किंग मध्ये. जर तुम्ही तुळजापूरचा एक्झिट घेतलात तर तिथे आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊन देत नाही, सरळ पाठवतात. पार्किंग मध्ये गाडी पार्क करायची 50 रुपीज एंट्री फी आहे पार्किंगची. 50 रुपीज भरून गाडी पार्क करून इथून तुम्ही 5 मिनिटांच्या अंतरावर मंदिर आहे तिथे चालत जाऊ शकता. तर आता ऑलमोस्ट पार्किंग पण फुलच वाटते. चला गाडी पार्क करूया आणि भेटूया. गाडी पार्किंग मध्ये लावले आणि आता आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया. इथून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर चला फटाफट पाहूया गर्दी किती आहे. आणि पावसाने पण हजेरी लावले. जोरात येतोय. मित्रांनो, ही पहा लाईन. मी 1 वाजल्यापासून लाईन मध्ये आहे. हा शेवटचा सभागृह आहे. हा क्रॉस करायचा अजून ऑलमोस्ट 2.5-3 तास झालेत मला. बापरे काय गर्दी आहे. तर आहे मित्रांनो तुळजापूर देवी मातेचं मंदिर परिसर. हा कळस भक्त इथे भक्ती करताना. दर्शन झालेलं आहे आपलं फायनली. 1 वाजता लाईन मध्ये लागलो होतो आणि 3:30 वाजता दर्शन झालं. जवळजवळ 2.5 तास लागले. मंदिराच्या गाभाऱ्याचं काम चालू असल्यामुळे सिंगल लाईन मुखदर्शनच चालू आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही, लांबूनच दर्शन होतात. 20 तारखेपर्यंत गाभाऱ्याचं काम चालू असणार आहे. त्यामुळे जर येत असाल तर प्लॅनिंग करून या. आणि कमीत कमी 3 ते 4 तास दर्शनाला लागणारच, गर्दी असेल तर. कसं दर्शन झालं तुझं? चांगलं नाही झालं का? काय काय वाईट वाटलं तुला? दर्शन नीट करायला नव्हते. अच्छा, धक्का देत होते आणि दर्शन नीट करायला दिलं नाही. किती तास उभा होता तू? 2.5 तास आपला देऊ लाईन मध्ये उभा होता, पण त्याला दर्शन व्यवस्थित करून दिलं नाही. धक्काबुक्की खूप करतात. म्हणजे 2.5 तासाच्या मेहनतीचे एक झलक पण देवीची बघून देत नाही, एवढी धक्काबुक्की करतात. त्यामुळे देव थोडा नाराज झाला. काय नाही, देऊ आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण पद्धतशीर दर्शन घेऊ. आता मंदिरातल्या गाभाऱ्याचं काम चालू आहे ना, त्यामुळे थोडी घाई आहे त्यांची. ओके. 3:30 वाजल्यात, भूक लागले खूप. जरा जेवण घेऊया आणि मग अक्कलकोटला निघूया. हॉटेल शिवार करून आहे ते, पाहूया कसं आहे हॉटेल शिवार. आपलं जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत अक्कलकोटला. अक्कलकोटला आपला भक्त निवास बुक आहे, तिथे आपल्याला बस पोहोचायचं आहे. तिथे पोहोचल्यावर तिकडचं स्वामींचं दर्शन वगैरे, आजचा प्रोग्राम हाच असणार आहे. स्वामींचं दर्शन वगैरे आणि बाकीचे मठ वगैरे त्यांचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर आता निघालो. इथून 80 किलोमीटर दाखवत आहे अक्कलकोट. 1-1.5 तास लागेल साधारण. अक्कलकोटला जाता जाता आपल्याला पाठी सूर्यफुलांची शेती दिसलेली आहे. सनफ्लावरची शेती आहे. बघा किती छान सूर्यफुल आले.
पूर्ण सनफ्लॉवरची शेती आहे. लोक इथे फोटो काढायला थांबलेले आहेत. चला आपण पण थोडं फोटोशूट करूया. हे पहा मित्रांनो, सनफ्लॉवरची शेती, सूर्यफुलांची शेती. किती सुंदर सुंदर सूर्यफूल दिसत आहेत, लांबच लांब सगळीकडे पूर्ण शेत भरलंय सूर्यफुलांनी. अतिशय सुंदर. हे बघा मित्रांनो, सनफ्लॉवरच्या शेतात फोटो काढण्यासाठी पूर्ण पाय माखले, पूर्ण काळी माती, पूर्ण पाय चिखलाले. शूजची अवस्था बघा. फोटोशूटच्या नादात. पुढे भेटू. हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. अक्कलकोट दर्शनाचा ब्लॉग आपण नव्याने इथून स्टार्ट करूया. तर हा ब्लॉग फक्त मुंबईवरून तुळजाभवानी मातेचं दर्शन इथपर्यंतच होतं. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. फक्त ट्रॅफिकमुळे आपली थोडी वाट लागलेली. पण पुणे एक्सप्रेसवे तर चांगला आहेच, पण सोलापूर हायवे पण एक नंबर, अतिउत्तम. एक म्हणजे 2-4 खड्डे सोडले तर, पण बाकी सोलापूर हायवे पण एक नंबर होता. ऑलमोस्ट मी सकाळी भरपूर किलोमीटर कवर केले. ऑलमोस्ट 300 किलोमीटर मी 5 तासाच्या आसपास कवर केले. एवढा चांगला रस्ता होता, व्यवस्थित झालं. तर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो.